अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी भाग 6. बाबा काय झालं? ओमने आत येत काळजीने विचारलं. ओमला एवढ्या सकाळी घरी आलेलं बघून रीताला आश्चर्य वाटलं. बघा ना, अचानक काय घडलं? नेहमीप्रमाणे सकाळी वॉकिंगला गेले होते. अचानक मागून गाडी आली आणि हाताला लागून गेली. नशीब चांगलं की थोडक्यात निभावलं. लोक पण ना रस्ता मोकळा बघून कशीही गाडी चालवतात, आई म्हणाल्या. आई बाबा आता ठीक आहेत. बाबा तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा. थँक्यू डॉक्टर. तुम्हाला एवढ्या सकाळी बोलवलं तरी तुम्ही लगेच आलात, रीता म्हणाली. ही तर माझी ड्युटी आहे मिस रीता. डॉक्टर त्यांचं काम करून निघून गेले. बाबा आज तुम्ही कुठेही जाणार नाहीत? थोडंसं तर लागलं मला, तेही हाताला. एवढ्याशा गोष्टीमुळे घरात बसून कसं चालेल? लग्नाला जास्त दिवस राहिले नाहीत. लग्नाचं नंतर बघता येईल. माझ्यासाठी तर तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात. आई यांनी जर माझं ऐकलं नाही ना, तर मी देखील यांचं ऐकणार नाही, रीता त्यांच्यावर रागवत म्हणाली. ठीक आहे, ऐकतो मी तुझं. तू चिडू नकोस. ओमला वाटेल त्याची होणारी बायको किती चिडकी आहे, बाबा तिला चिडवत म्हणाले. बाबा आधी मी तुमची मुलगी आहे, त्यानंतर बाकी सगळं. तुम्ही चला आत. रीता बाबांना घेऊन आत निघून गेली. ओम तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. चहा नको आई, मी चहा घेऊन आलो आहे. काकू जिजूला आपल्यासोबत नाश्ता करू दे. तुम्ही सगळे बसा, मी तयारी करते, म्हणत ईशा किचनमध्ये निघून गेली. बाबांना रूममध्ये सोडून रीता बाहेर आली. ओम काकासोबत बोलत बसला होता. त्याने तिरप्या नजरेने रीताकडे बघितलं. तिचा चेहरा उतरला होता. रीता हा आई. ओम म्हणाले, आज ते तुझ्यासोबत ऑफिसला जाणार आहेत. त्यांनी त्यांची गाडी देखील आणली नाहीये. तुम्ही नाश्ता करा आणि ऑफिसला निघा. बाबांकडे मी बघते, आई म्हणाली. हो ठीक आहे, ती हसत म्हणाली. ईशाने टेबलवर नाश्ता लावला. तसं सगळेजण नाश्त्यासाठी बसले. काका आणि ओम लग्नाच्या हॉलविषयी बोलत होते. काल रीताने त्याला निरोप दिलेला. त्यांनी घरी सांगितला होता आज संध्याकाळी त्याचे बाबा रीताच्या बाबांना कॉल करणार होते. नाश्ता करून रीता तिचा आवरायला निघून गेली. ओम तिची वाट बघत गाडीजवळ थांबला होता. खरंच टीनाने हे सगळं घडवून आणलं असेल का? पण तिचे इतके कॉन्टॅक्ट्स कुठे आहेत? मी तिला जितकं ओळखतो त्यावरून तरी तिचे अशा लोकांसोबत कॉन्टॅक्ट नाहीत. तर मग तिने धमकी का दिली? कदाचित हा कोइन्सिडंट असू शकतो, तो स्वतःशीच विचार करत म्हणाला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. टीनाचा कॉल होता. हा बोल. त्याने मोबाईल कानाला लावला. कसा वाटला डेमो? मला वाटतं आता तरी तू लग्नाला नकार देणार नाहीच देणार, कारण आता तसं करायला कुठलं रिझन उरलेलं नाही. ठेवू फोन. मला तुझ्यासोबत बोलण्यात बिलकुल इंटरेस्ट राहिलेला नाही, ओमने चिडत कॉल कट केला. टीनाचं बोलणं ऐकून त्याला खात्री झाली होती की तिला समजावण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही. पण मग पुढे काय? रीताने त्याचं ऐकून घेतलं नाही तर कसं होणार? वंश म्हणतो तसं मी रीतासोबत लग्न केलं तरी जेव्हा तिला खरं काय ते समजेल तेव्हा तिला कसं वाटेल, कशी रिॲक्ट करेल ती? आता मी अशा कंडिशनला आहे की रीताला खरं काय ते देखील सांगू शकत नाही आणि माघार देखील घेऊ शकत नाही. आपण निघूया का? उगाच लेट नको व्हायला. रीता त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली. हो मी चालवतो गाडी. नाही नको, मी चालवते, तुम्ही बसा, रीता ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाली. तो बसल्यानंतर तिने गाडी स्टार्ट केली आणि ते ऑफिसला जाण्यासाठी निघाले. काल तिच्या चेहऱ्यावर थोडा तरी उत्साह होता, पण आज तिचा चेहरा एकदम कोमेजल्यासारखा झाला होता. आपण एखाद्या कॅफेमध्ये बसून बोलूया का? ऑफिस टाईम व्हायला आणखी उशीर आहे, तो स्वतःहून म्हणाला. मला नाही वाटत काही बोलण्यासाठी शिल्लक राहिलेलं आहे. माझा निर्णय झाला आहे, रीता म्हणाली. आपल्याबद्दल तू एकटी निर्णय घेऊन मोकळी होऊ शकत नाहीस ना? ओम म्हणाला. आपल्याबद्दल नाही, माझ्याबद्दल. कारण या नात्यात तुम्ही कुठेही नव्हता. लग्न म्हणजे एखादा खेळ नाही, आपल्या दोघांची आणि सोबत आपल्या घरच्यांचे देखील आयुष्य पणाला लागणार आहेत. त्यापेक्षा वेळीच निर्णय घेऊन मोकळे झालो तर तुम्हालाही बरं आणि मलाही, रीता स्पष्ट म्हणाली. एवढ्या टोकाचा निर्णय घेऊ नकोस रीता. एकदा माझं बोलणं ऐकून तरी घे. काल जे काही झालं ते मलाही आवडलेलं नाहीये. मी तसं तिला सांगितलं आहे, पण तिचा स्वभावच असा आहे की मी तिला फेवर करत नाही, पण तिला अगदी इग्नोर तर करू शकत नाही ना. 10 वर्षाची मैत्री आहे आमची.
आपलं लग्न आता ठरलं. लग्नानंतर हवं तर मी माझ्या कोणत्याही मैत्रिणीसोबत बोलणार नाही. आता तरी तुझं कुठलं ऑब्जेक्शन नाहीये ना? ओम म्हणाला. प्रश्न तिच्यासोबत मैत्री असण्यावर नाही आणि मी इतक्या ही जुन्या विचारांची नाही की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवरून संशय घेईल. त्या दिवशी तुम्हाला आणि वंशला सोबत बघूनही मी बोलणं टाळलं होतं, कारण आपण भेटलो तेव्हा आपलं त्याबद्दल क्लिअर बोलणं झालं होतं. मला प्रॉब्लेम टीनाचा नाहीये, पण तिच्या वागण्याचा नक्कीच आहे, जे मी दुर्लक्षित करू शकत नाही. मी कितीही आजच्या जमान्यातली असली तरीही माझ्या संस्कृतीत हे असलं वागणं बसत नाही. माझ्यावर तसे संस्कारही नाहीत. मी असेल आंटीसारखी आणि म्हणून मी माझ्या मर्यादा विसरत नाही. तिला सगळं माहीत असूनही तिचं हे वागणं काय म्हणून जस्टिफाय करणार आहात तुम्ही? तुम्ही तिच्यासोबत डान्स केला असता तरी नो प्रॉब्लेम, पण ती ज्या प्रकारे वागत होती ते खरंच नॉर्मल होतं? रीताने प्रश्न विचारला. रीता, तुझं चुकत आहे असं नाही म्हणत मी, ओम म्हणाला. आणि म्हणूही नका. जेवढा दोष टीनाचा आहे ना तेवढा तुमचाही आहे. तुम्ही राहा ना बिनधास्त तिच्यासोबत. माझी काही हरकत नाहीये. मी हे नातं तुमच्यावर लादणार नाही. मी स्वतःहून नकार देईल, म्हणजे तुम्हाला कोणी दोष देखील देणार नाही. आणखी काय करू मी ते सांगा, रीता चिडत म्हणाली. तू शांत हो, आपण नंतर बोलू या विषयावर, ओम म्हणाला. मला नाही बोलायचं आणखी काही. हट्टीपणा करू नकोस रीता. मी या लग्नाला नकार देणार नाही. तो तुमचा प्रश्न आहे, माझा नाही, रीता म्हणाली. रीता, त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं. ओम, वेडे आहात का तुम्ही? मी गाडी चालवत आहे. तर मग बाजूला गाडी थांबव, नाहीतर काहीही कर. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, कॅफेमध्ये नाही तर गाडीत. आपलं बोलणं झालंय ओम. तुझं झालं असेल, पण माझं नाही झालं, ओम म्हणाला. रीताने नाईलाजाने गाडी जवळच्या गार्डनजवळ थांबवली. तिला काय बोलावं काहीच समजत नव्हतं. तो या लग्नामुळे खुश नाहीये हे समजत असून त्याच्यासोबत लग्न करणं तिला पटत नव्हतं. दोघेही आत गार्डनमध्ये निघून आले. आपण लग्नाची तयारी करायला घेऊया. उद्या संध्याकाळी दोघांसाठी ही अंगठी चूज करायला जाऊ. सोबतच तुझ्यासाठी मंगळसूत्र देखील करायचं, ओम म्हणाला. हे नातं जोडण्याचा अट्टहास करू नका ओम, रीता म्हणाली. अट्टहास नाहीये, ऑलरेडी जोडलं गेलंय आपलं नातं. तू ते तोडण्याचा अट्टहास केला नाहीस तर बरं होईल, ओम तिच्याकडे बघत म्हणाला. सगळा दोष मलाच द्या, रीता वैतागत म्हणाली. मी कुठे तुला दोष देतोय, फक्त सांगतो आहे मला हे लग्न करायचं आहे. यावर मला आणखी काही बोलायचं नाही. तू देखील हा विषय इथेच स्टॉप केला तर बरं होईल, ओम म्हणाला. सगळं काही स्वतःच्या मनाप्रमाणे करून घ्यायचं हे ठरवून आला आहात का तुम्ही? रीता म्हणाली. आलोच आहे, खरंच ठरवून आलोय. फक्त 15 दिवस राहिलेत. आठवण करून देतो, ओम गालात हसत म्हणाला. आठवण ती स्वतःला करून द्या, मला नाही, रीता म्हणाली. ओम तिचा रागावलेला चेहरा बघत होता. खूप क्यूट दिसत होती ती. रागामध्ये तिचे डोळे लाल होत होते, श्वास फुलत होता. काल जेव्हा ते एकांतात भेटले होते तेव्हाही त्यांच्यात छोटी भांडणं झाली होती आणि आजही तेच. बऱ्याचदा अरेंज मॅरेजमध्ये दोघेही एकमेकांना समजून घेण्यासाठी धडपडत असतात आणि हे इथे लग्न करण्याच्या निर्णयावर भांडण करत होते. यावेळी रीता बरोबरच होती, पण ओमला मात्र समजत नव्हतं आपण तिच्यावर इतका हक्क का दाखवतोय. टीनाला घाबरून की मनापासून? आपल्याला उशीर होतोय, निघूया का, रीता म्हणाली. अगोदर मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, त्यानंतर निघूया, ओम म्हणाला. मी देईल ना उत्तर, अगोदर मला घरी तर जाऊ द्या, रीता म्हणाली. मला आताच ऐकायचं आहे, ओम म्हणाला. तुम्ही हट्ट करू नका, मला विचार करण्यासाठी वेळ हवाय. तोच तर नाही देऊ शकत का? कुणाला कमिटमेंट दिलंय का मी रीता कडून होकार घेईल म्हणून? रीता, तो आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला. निघूया आपण, ती त्याच्या उत्तराची वाट न बघता जायला लागली. ओमने तिचा हात धरून तिला थांबवलं आणि मिठीत ओढलं. ती आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली. ओम, काय करताय तुम्ही? आपण बाहेर आहोत, ती स्वतःला त्याच्या मिठीतून सोडून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. त्याची तिच्या कमरेवर असणारी पकड एकदम घट्ट झाली. रीता इतकी बावरली होती की तिची त्याच्याकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. ती कसं बसं स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. तुला असं वाटत असेल
की मी तुझ्याकडून वनवून घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही, तर तसं सही. पण मला उत्तर हवंय आणि तेही आताच. मी माझा तुझ्यावर असणारा अधिकार कधीच सोडणार नाही. तू स्वतःहून होकार दिला आहेस या लग्नाला आणि मी आता तुला माघार घेऊ देणार नाही, हे नक्की, ओम ठामपणे म्हणाला. तुम्ही मला दुखवताय ओम. तू तर रागवली असशील ना मग? मग जाऊया का ऑफिसला? माझ्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते. प्लीज तुम्ही समजून घ्या, ती काकुळतीला येत म्हणाली. ओमने जवळ घेतल्याने ती चांगलीच अस्वस्थ झाली होती. त्याची बोटं तिच्या नाजूक कमरेत रुतली होती. त्याच्या परफ्यूमचा सुगंध, त्याच्या अंगाचा होणारा स्पर्श तिला काही सुचू देत नव्हता. हा जर असाच जवळ घेऊन राहिला तर आपण आपल्या मनातील भावना त्याच्यासमोर मांडू, अशी भीती तिच्या मनात दाटून आली. तू घे ना समजून, आज आपण डिनर सोबत करूया. मी घरी तसं सांगतो. नाही नको, बाबांना बरं नाहीये त्यामुळे मला नाही जमणार. बाबा त्यांच्या लाडक्या जावयाला नकार देणार नाही. मी माझं सांगते तुम्हाला, लवकर परत येऊ. मी तुला घरी सोडतो. आता तरी येणार का? मी तसं कळवते तुम्हाला. मी तुझी वाट बघेल, कारण तर तू देऊच नकोस. मी ऐकून घेणार नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करताय, रीता वैतागत म्हणाली. बघ ना, होणाऱ्या बायकोला डेटवर चालण्यासाठी जबरदस्ती करावी लागते. काय नशीब आहे माझं, तो तिला चिडवत म्हणाला. नाटक करू नका, रीता म्हणाली. तू नाटकं करू नको, मी वाट बघतोय, ओम तिला सोडत म्हणाला. त्याने सोडलं तसं ती पटापट गाडीच्या दिशेने चालू लागली. तिला असं बावरलेलं बघून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं आणि तो देखील गाडीकडे निघून आला. ऑफिसमध्ये आल्यानंतर ती कामात मन रमवण्याचा प्रयत्न करत होती. एकीकडे बाबांची काळजी आणि दुसरीकडे ओमचं वागणं. तिला काहीच समजत नव्हतं. काय करावं या भ्रमात ती अडकली होती. मे आय कम इन मॅम? तिच्या कानावर आवाज पडला. एस, रीता म्हणाली. मॅम, तुम्ही मागवलेली फाईल्स यामध्ये सगळ्या डिटेल्स मेन्शन केल्या आहेत. तुम्हाला मेल देखील केला आहे, वंश म्हणाला. हो, बघते मी, रीता म्हणाली. मॅम, तुमची काही हरकत नसेल तर एक बोलू का? वंशने थोडं बिचकत विचारलं. एस मिस्टर वंश. मॅम, तुम्ही ओमसोबत लग्न कराल ना? आय मीन, मी तुम्हाला फोर्स करतोय असं वाटून घेऊ नका, पण मला असं वाटतं की तुम्हीच त्याच्यासाठी परफेक्ट आहात, वंश हिम्मत करून म्हणाला. मी या बाबतीत नक्की विचार करेल, ती हसत म्हणाली. थँक्स, वंश तिचे आभार मानून त्याच्या डेस्कवर निघून आला. ओम सकाळी ऑफिसला आल्यापासून कामात बिझी होता. आज सकाळी त्याचं आणि रीताचं बोलणं झालं, त्यावरून तरी ती नकार देईल असं त्याला वाटत नव्हतं. पण हे प्रकरण आणि त्यांचं नातं इतकं सहज नसणार याची त्याला कल्पना आली होती. काहीतरी खूप मोठं घडलं होतं आणि घडणारही होतं. त्याचं साधं सरळ असणारं आयुष्य हळूहळू ढवळून निघत होतं. ओम, आवरलं का तुझं? वंश म्हणाला. नाही, थोडं बाकी आहे. काय झालं? काही प्रॉब्लेम झालाय का? ओम म्हणाला. रिलॅक्स यार, काही प्रॉब्लेम नाही, वंश म्हणाला. रिलॅक्स कसला होतोय? आता फक्त विचार आणि त्रास आहे आयुष्यात, ओम म्हणाला. असं का बोलतो आहेस? दुसरं काय बोलणार मी? समोर असंख्य प्रश्न आणि त्यात अडकलेलं माझं आयुष्य. रोज नवीन काहीतरी घडतच आहे. बोलेन मी तुझ्यासोबत नंतर, ओम म्हणाला. टेन्शन नको घेऊस, सगळं ठीक होईल, वंश म्हणाला. वंश, या संडेला तुला आणि दियाला घरी येता येईल का? रीताच्या घरचे येणार आहेत, ओम म्हणाला. हो, येऊ ना आम्ही, डोंट वरी, वंश त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. ओके, मी काम आवरतो, नंतर बोलू आपण. ओमने वंशचा निरोप घेतला आणि कामाला लागला. ओमसोबत डिनरला जायचं की नाही या विचारात रीता अडकली होती. मन होकार देत होतं तर डोकं धोक्याचा इशारा देत होतं. अजूनही तिला असंच वाटत होतं की ओम मनाविरुद्ध वागतोय. काहीतरी आहे जे ओम तिच्यापासून लपवत आहे असं तिला मनातून वाटत होतं. ती विचारात हरवली असताना तिचा मोबाईल वाजला. ईशाचा कॉल होता. दीदी, तू घरी कधी येणार आहेस? लवकर ये. आज तू आणि जिजू डिनर डेटला जाणार आहात ना? ईशा उत्साही होत म्हणाली. त्यावर रीताला काय बोलावं काहीच कळेना. विचार
काय करतेस? जिजूने ऑलरेडी घरच्यांकडून परवानगी घेतली आहे, ईशा म्हणाली. तू काय लगेच जिजूंची चमची झालीस ग का ग? रीता तिला रागवत म्हणाली. अरे यार, माझे जिजू आहेतच इतके हँडसम आणि चार्मिंग. ती माझी फ्रेंड मला सारखी बोलत असते माझे जिजू मोस्ट हँडसम मॅन आहेत म्हणून. आता मी देखील तिला असंच चिडवू शकते, ईशा म्हणाली. काहीही असतं तुझं. बरं आता काय ते कामाचं बोल. अगं हेच तर कामाचं आहे. तू आज पहिल्यांदा जिजूसोबत डेटवर जाणार आहेस. तर छान दिसायला नको का? तू लवकर घरी ये. मी तुला मस्त तयार करते, ईशा म्हणाली. काम आवरलं की येते. चल आता फोन ठेव. रीताने कॉल कट केला. काय सारखं जिजू जिजू सुरू असतं? नुसतं दिसायला हँडसम असून कसं चालेल? वागणं देखील व्यवस्थित असायला नको का? रीता मनात बडबडत कामाला लागली. टीना आज खूप खुश होती. फायनली तिने ओमला स्वतःच्या मनासारखं वागायला भाग पाडलं होतं. पण तिला माहीत नव्हतं की ओम काही कमी नव्हता. तो यापुढे तिला तिच्या पद्धतीने नडणार होता. संध्याकाळी ओम कामावरून ऑफिसमधून बाहेर पडला. त्याला त्याच्या पहिल्या डेटची अरेंजमेंट करायची होती. त्यामुळे त्याने वंशला सोबत घेतलं होतं. ओम, तू हे सगळं रीता मॅमला इम्प्रेस करण्यासाठी करतोय ना? वंश म्हणाला. असं काही नाहीये. गेले काही दिवसात मला एक गोष्ट समजली आहे की रीता मूर्ख नाहीये. अशा गोष्टीमुळे इम्प्रेस व्हायला ती फार वेगळी आहे. मला तसं मनापासून वाटतं. त्यामुळे मी हे सगळं करतोय. बाकी मी सगळं काही देवावर सोडलं आहे, ओम म्हणाला. जर असं असेल तर मग आणखी एक गोष्ट करशील? वंश म्हणाला. कुठली? ओम म्हणाला. जे काही आहे ते सगळं रीता मॅमना सांगून टाक. त्यांना खरं काय ते समजलं पाहिजे. वंश म्हणाला. काय सांगू मी तिला? टीना माझी गर्लफ्रेंड आहे आणि तिने अशी कंडिशन टाकली आहे की मी जर तुझ्यासोबत लग्न केलं तरच ती माझ्यासोबत लग्न करेल, ओम म्हणाला. वंश, तुला वाटतं तितकं सोपं नाही सगळं. खरं ऐकून रीता का माझ्यासोबत लग्न करेल? तिच्यामध्ये काय कमी आहे म्हणून तिने माझ्यासोबत लग्न करावं? ती जर माझ्या प्रेमात पागल असती तर तिने हे सगळं एक्सेप्ट केलं असतं. पण तसंही काही नाहीये. सध्या परिस्थिती अशी आहे की मी तिला खरं सांगू शकतो ना, हे लग्न होण्यापासून थांबवू शकतो. टीनाने रीताच्या वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे आज, ओम म्हणाला. काय? ओमचं बोलणं ऐकून वंशला धक्का बसला. हो, मी रीतासोबत लग्नाला नकार दिला म्हणून हे सगळं केलंय तिने. मला फुल डाऊट आहे. काहीतरी नक्की आहे जे आपल्याला माहीत नाही. पण ते काहीही असो, एखाद्याच्या जीवासोबत खेळणं कितपत योग्य आहे? ओम म्हणाला. मग आता काय करायचं? टीना एवढी विचित्र कधीपासून झाली? वंश म्हणाला. मलाही तेच कळत नाही. तिला एवढं डोकं असेल असं नाही वाटलं मला. यामागे दुसरंच कुणीतरी आहे हे मात्र नक्की, ओम अंदाज घेत म्हणाला. पण पुढे काय? रीता मॅमला जेव्हा खरं समजेल तेव्हा? ओम, तुमच्या दोघांचं लाईफ स्पॉईल होईल, वंश म्हणाला. डोंट वरी वंश, ओमचं लाईफ स्पॉईल होणार नाही. फक्त रीताचं होईल. कारण ओमकडे मी असणार आहे. टीना त्या दोघांकडे येत म्हणाली. ती त्यांच्या शेजारी येऊन उभी राहिली. मी तुझ्यासोबत बोलतच नाहीये टीना, वंश चिडत म्हणाला. पण ओमसोबत तर बोलत आहेस ना? ओम माझा आहे, त्यामुळे तो माझ्याकडेच येणार. हो ना ओम, टीना म्हणाली. तुला खरंच असं वाटतं टीना? माझी इच्छाच नाही राहिली तुझ्यासोबत नातं ठेवण्याची. मला असं वाटलं नव्हतं तू माझ्या प्रेमाचा इतका गैरफायदा उचलशील. आपल्या प्रेमाला ठेच जरी लागली तरी माणसाच्या डोळ्यातून पाणी येतं. इथे मात्र तू क्षणाक्षणाला माझ्या भावनांचा खेळ मांडतेस, मला त्रास देतेस आणि वरतून प्रेमाच्या गोष्टी करतेस. मी आजही परत तुला तेच सांगेल. हा जो खेळ तू मांडला आहेस ना, तो तुला एक दिवस महागाचा पडेल. माझे शब्द नीट लक्षात ठेव. रीताचं आयुष्य उद्ध्वस्त करता करता तुझं आयुष्य पणाला लागलं नाही म्हणजे झालं. मला उशीर होतोय, मी निघतो. ओमने तिचा निरोप घेतला आणि तो तिथून बाहेर पडला. माझं आयुष्य खूप सुंदर असणार आहे ओम, कारण तुझं लग्न झाल्यानंतर मी तुझ्याकडून तेच करून घेईल जे मला हवंय. तू बघच मी काय करते ते.
त्या रीताच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी स्पॉइल करून टाकणार आहे, टीना हसत म्हणाली आणि निघून गेली. आज तो रीताला घेऊन डेटवर जाणार होता. त्याच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये त्यांनी सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती. तिथून तो तयार होण्यासाठी घरी निघून आला. तयार होता होता त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न फिरत होते. त्याने ज्या प्रकारे रीताला कन्व्हिन्स केलं होतं त्यावरून तरी असं वाटत होतं की रीता या लग्नाला होकार देईल. आज पहिल्यांदा रीताला डेटवर नेणार असल्यामुळे तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला हवं होतं.